लिंग. नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की या दोहोंपैकी कोणत्याच जातीचे नाही हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. लिंगाचे प्रकार: एक पुल्लिंग, दुसरे स्त्रीलिंग आणि तिसरे नपुंसकलिंग. पुल्लिंग म्हणजे काय? तर पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंगी शब्द म्हणतात. तो या सर्वनामाने पुल्लिंगी शब्दाचा उल्लेख होतो. उदाहरणार्थ, तो वाघ, तो पोपट, तो मुलगा. स्त्रीलिंग. स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द म्हणतात. ती या सर्व नामाने स्त्रीलिंगी शब्दाचा बोध होतो. उदाहरणार्थ, ती गाय, ती मुलगी, ती पिशवी. नपुंसकलिंग. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुंसकलिंगी शब्द म्हणतात. ते या सर्व नामाने नपुंसकलिंगी शब्दाचा बोध होतो. उदाहरणार्थ, ते झाड, ते पुस्तक, ते फूल,